आज आलं होतं माझं मिशोचं पार्सल आणि त्याचबरोबर मी रेसिपीमध्ये बनवली होती कोथिंबीर वडी आणि सोयाबीनचा भात. तर नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर सर्वात अगोदर इथे कोथिंबीर वडीची रेसिपी बघूया. त्यासाठी मी इथे कोथिंबीर बारीक कापून घेतली आणि त्यानंतर स्वच्छ धुतली आहे. अगोदर कापायची आहे त्या आणि नंतर धुवायची आहे. मग आपल्याला कापायला सोपी जाते. अगोदर धुतली ना मग कापता येत नाही कोथिंबीर. तर इथे मी त्यामध्ये 2 कप बेसन पीठ आणि अर्धा कप कॉर्नफ्लॉवर, पांढरे तीळ, चवीप्रमाणे मीठ आणि लसूण, मिरची आणि जिरे मिक्सरला बारीक वाटून घेतलेत आणि त्यामध्ये थोडीशी हळद पण टाकली आणि सगळं एकजीव केलंय आणि एका कढईमध्ये मी 1 ग्लास पाणी टाकलं होतं. तर त्यामध्ये ना हे बसतच नव्हतं. मग मी प्लेटच ठेवली, झाकणीच ठेवली पातेल्यावरची. मग त्या झाकणीमध्ये ना रोल करून ठेवले 3. तर 3च झाले होते आणि याला ना 15 मिनिटं असंच ठेवायचं आहे, वाफेवरती शिजू द्यायचं आहे आणि असं चाकू घालून चेक करायचं आहे. जर चाकूला काही चिकटलं नाही तर आपलं हे शिजलेलं आहे पूर्ण वड्याचं. तर ना त्यानंतर इथं मग कट करून घेतल्या होत्या मी चाकूने आणि तुम्ही कशा पण करू शकता. गोल-गोल पण करू शकता आणि ताटामध्ये थापून पण करू शकता. पण मला ना असा आकार खूप जास्त आवडतो आणि एवढ्यात ना मी खूपच जास्त तेलकट खातीये. आता बंदच करणार आहे आणि हेल्दी खायला सुरुवात करणार आहे. आज ना कोथिंबीर खूप जास्त स्वस्त होती म्हणून केल्यात. तर मार्केटमध्ये गेलो होतो आम्ही. जिकडे-तिकडे पाहावं ना कोथिंबीरच दिसत होती. म्हणून आणल्या होत्या 2 जुड्या आणि खूप छान झाल्या होत्या कोथिंबीर वड्या पण. सगळ्या वड्या तळून झाल्यात माझ्या आणि त्यानंतर ना इथं मग सोयाबीन भाताची तयारी केली होती मी. त्यासाठी मी एक बटाटा, टोमॅटो, कांदा नाही आवडत आम्हाला. मग मी ना इथं कोथिंबीर आणि लसूण बारीक कापून घेतलाय आणि तांदूळ आणि त्यामध्ये मूग डाळ, तूर डाळ अर्धा तास भिजवून घेतली. जेवण वगैरे करून झालं आणि त्यानंतर मग इथं पार्सल ओपन करायचं होतं आणि हे ना मला खूप जास्त चिडवत होते हा ड्रेस पाहून. तर हा ड्रेस ना इतका खूप मोठा आला होता. तर मी ना एल साइज मागवलं होतं. मला वाटलं व्यवस्थित येईल. मी दरवेळेस हीच साईज मागवत असते. पण ह्यावेळेस काय झालं होतं काय माहिती, इतका मोठा आला होता. मी मी ना 2दा बसले असते याच्यामध्ये. तर ना आता मला असं वाटलं होतं वापसच करावा. पण हे बोलले, की "जाऊ देत फिटिंग करून घे. आता वापस कुठं करती?" तर मग ना याच्यासोबत ना ओढणी पण आली होती आणि टॉप पण होता. वन पीस होता. खूप जास्त लाँग होता. बऱ्याचदा ना काय होतं आपण टॉप आणतो आणि आपल्याला खूप जास्त मोठा होतो तो. फिटिंगमध्ये तर मला तर कधीच बसत नाही फिटिंगमध्ये. घरी आणल्यावर मला कोणत्या पण टॉपची फिटिंगच करावी लागते. मग कुठे व्यवस्थित बसतो. तर ना फिटिंग कशी करायची? तर त्यासाठी इथं ना आपल्या जेवढं चेस्टचं माप असेल ना, त्याच्या निम्मं घ्यायचं आहे. इथं 32 होतं ना माझं, तर तुमच्याप्रमाणे तुम्ही माप टाका. आता हे इथं ना मी माझं माप टाकतेय, तर इथं 32 होतं, तर मी इथं 16 घेतलंय त्याच्या निम्मं आणि जे शोल्डरपासून तर खाली सीटपर्यंत आहे ना, ते 21 घ्यायचंय. तर ज्यांचं चेस्टचं माप 32 असेल ना, त्यांनी 21 घ्या, म्हणजे नाही का ठीक आहे असं. तर तिथून ना मग अर्धं करायचं आहे. जे जे आपलं सीटचं माप असेल तर आणि चेस्टचं जे माप असेल तिथून अर्धा टेप फोल्ड करायचा आहे आणि मध्ये खूण करायची आहे. म्हणजे तिथं ना आपल्या कमरेचं माप येतं आणि इथं ना 26 होती ना माझी कमर तर 13 घेतलंय मी त्याच्या निम्मं. तर ना असं सगळ्या खुणा करून घेतल्यात आणि 2 टॉपला फिटिंग करायची होती मला. तर ना इथं एका टॉपला मी इथं अशा खुणा करून घेतल्या आणि अशा आपण खुणा केल्या ना तर खूप जास्त सोपं जातं आपल्याला फिटिंग करायला आणि फिटिंगमध्ये पण बसतो टॉप. आपण जसा शिवलेला टॉप बसतो ना, सेम हा टॉप तसाच बसतो आपल्या घातल्यावर आपण. तर ना सगळ्या याला मी इथं खुणा करून घेते आणि मग त्यानंतर टिपा मारून घ्यायच्या आहेत.
तर या टॉपसोबत अजून एक टॉप होता, त्याला पण मला फिटिंग करायची होती. याला पण मग मी मस्त अशा खुणा करून घेतल्या साईडने आणि हा ना मी ऑनलाईन नाही घेतलेला, ऑफलाईनच घेतलेला आहे. मग याला ना जास्त नव्हतं हे ढिल्ला हा म्हणजे याला 1-1 इंचच बसली असेल टीप. त्यानंतर दोन्ही टॉपला टिपा मारून घेतल्या आणि ना यांच्या दोन्ही सारखे दोरे माझ्याकडे अजिबात नव्हते. जे होते ना त्यानेच मी मग टिपा मारलेल्या आहेत. एक रेड कलरचा होता आणि एक आकाशी होता. तर ठीक आहे. त्यानंतर मग इथं देवपूजा झाली माझी. दिवे वगैरे लावले देवांना आणि त्यानंतर हे ना जे मनी प्लांट आहे ना, ते मी कोथिंबीर वडीची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.